निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे काय असतं, त्याची पक्षावरची निष्ठा काय असते आणि पक्षावरची निष्ठा राखत असताना जनमानसासाठी केलेलं काम काय असतं याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. स्मिताताई सारखे अनेक निष्ठावंत महाराष्ट्रभरात आहेत की ज्यांनी स्वतःचा प्रपंच न बघता पक्षाचं राजकारण, पक्षाचं समाजकारण पुढे नेण्यासाठी खस्ता खाल्ल्या आपलं आयुष्य खर्च केलं, स्वतःच्या खिशातले पैसे खर्च केले आणि असं करून देखील पक्षानं न जाणो कुठल्या गोष्टींचा विचार केला, न जाणो कुठल्या गोष्टी ग्राह्य धरल्या आणि या निष्ठावंतांना डावललं, यांच्यावर अन्याय केला, यांची तिकीटं कापले. मग तरीही स्मिताताई साहेब एखादं नेतृत्व समोर येतं आणि पक्षाला, मोदीजींना, देवाभाऊंना हात जोडून विनंती करतं, माझ्या झालेल्या चुका सांगण्याचा जाब विचार. स्मिताताई म्हणजे महाराष्ट्रभरातल्या नव्हे तर देशभरातल्या निष्ठावंतांचं एक मूर्तिमंत प्रातिनिधिक स्वरूप आहे की ज्या ज्या निष्ठावंतांना त्या त्या पक्षांनी नाकारलंय, त्यांचं काम नाकारलंय, पक्षाबद्दल केलेलं समर्पण नाकारलंय, या सगळ्या लोकांचं प्रतिनिधी किंवा या सगळ्या लोकांच्या प्रतिनिधी म्हणून स्मिताताई आपल्या स्टुडिओमध्ये आज आपली भूमिका मांडतात, रडतायत, भावनाविवश होत आहेत आणि भावनेचा उद्रेक दाटून येतोय. क्षणाक्षणाला त्यांची बांधिलकी आपल्याला इथे समोर झालेली लोकांबद्दलचं काम आपल्याला दिसत राहतं. तर सगळ्याच पक्षश्रेष्ठींना आणि प्रस्थापित पक्षांना एक सामान्य नागरिक म्हणून माझं एक आव्हान आहे की निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करताना 100 वेळा विचार करा. ही माणसं तुमच्या पक्षासाठी उभी राहिलेली आहेत, तुमच्या पक्षासाठी झटलेली आहेत आणि हीच माणसं जनसामान्यांसाठी काम करणार आहेत आणि हीच माणसं उद्या तुमच्या पक्षाची खरी ताकद होणार आहेत. या लोकांना न्याय द्या, जनतेला न्याय द्या, सर्वसामान्य माणसाला न्याय द्या, सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्या. हाच या आपल्या आजच्या मुलाखतीचा तुम्हाला सगळ्यांना संदेश आहे. रॉयल मीडिया स्टुडिओच्या या रॉयल मीडिया प्रस्तुत रॉयल कट्टा या विशेष उपक्रमात आणि या आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळेजण इथं आलात आणि स्मिताताईंचा जो काही खुला संवाद आपण ऐकला त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि महाराष्ट्रभरातल्या तमाम निष्ठावंत राजकीय कार्यकर्त्यांना हे आवाहन करतो की जर तुम्हालाही तुमची व्यथा, तुमची वेदना आणि तुमची भूमिका एवढी ठामपणे मांडायची असेल, तुमच्या पक्षश्रेष्ठींना जाब विचारायचा असेल, तुमचं गाऱ्हाण घालायचं असेल, जनता जनार्दनाला आवाहन करायचं असेल तर आमचा रॉयल कट्टा तुमच्यासाठी सदैव खुला आहे. आम्ही लढतो जनतेसाठी, आम्ही उभे राहतो निष्ठावंत राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी. आम्ही इथं उपस्थित आहोत भारताच्या जनसामान्यांच्या, सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी, त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हितासाठी. धन्यवाद. धन्यवाद.